स्क्रीनवर तुम्हाला पाणी किती आहे, कठीत दगड किती फुटावं लागेल, पाणी किती फुटावं लागेल, त्याचं स्क्रीनवर तुम्हाला डिस्प्लेला दिसून येणार. आता हे आपल्याला ज्या झोनवर आहे त्या ठिकाणचं आपल्याला रिडिंग दाखवायला सुरुवात केलेलं आहे मशीनने. आता हे रिडिंग कुठं जास्त आहे ते ठिकाण आपण शोधूया. जिथं रिडिंग जास्त मिळेल आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला अचूक पॉईंट मिळून जातो. आता हे जिथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी आपल्याला मशीन घेऊन जाते रिडिंग नुसार. फ्रॅक्चर मिळालेला आहे जो डिस्प्लेला दाखवत आहे. पहिला झरा 161 फुटाला, दुसरा झरा 291 फुटाला आणि टोटल डेप्थ घ्यायची आपल्याला 452 फुटापर्यंत आपल्याला बोर घ्यायचा आहे या ठिकाणी. आता हे कार्य कशा पद्धत झाले, हे कार्य झालेले GPS एंटेना म्हणजे जीपीएसच्या माध्यमातून इथलं जो रिडिंग आहे ते आपण ह्या मशीनला घेतलेलं आहे. त्यानुसार आपल्याला तिथं झरे किती फुटामध्ये आहे हे फुटामध्ये माप येतं, म्हणजे मीटरमध्ये नाही, डायरेक्ट फुटामध्येच तुम्हाला कळणार की पहिला झरा कितीला आहे, दुसरा झरा कितीला आहे, टोटल बोरवेल आपल्याला किती फुटापर्यंत घ्यायचे ह्याची माहिती आपल्याला ह्या स्क्रीनला दिसून येणार आहे. गेल्या 4 ते 5 वर्षापासून रोहित धेंडे सरांनी अगदी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जिथे दुष्काळी भाग असेल, जिथं सदन भाग असेल, तिथं पाणी देण्याचं काम शेतकऱ्यांना केलेलं आहे. आता तुम्ही माझ्यासमोर पाहत असाल तर अगदी 2 ते 3 प्रकारच्या मशीन आहेत आणि सरांच्या हातात आहे जर्मन टेक्नॉलॉजीद्वारे विकसित केलेली मशीन, जी की अचूक पाण्याचा वेध घेते जमिनीमध्ये किमान 400 ते 500 फुटापर्यंत. आणि आता आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की अगदी त्यांनी कुठल्या शेतकऱ्याला हे पाणी दिलेलं आहे, दुष्काळी भागामध्ये तुम्हाला जर पाण्याचा शोध घ्यायचा तर तो कशा पद्धतीत घेतला पाहिजे आणि ही मशीन नेमकं कशा प्रकारे काम करते. आता आपण सरांकडून ही माहिती घेणार आहोत. सर, आपला प्रेक्षकांना परिचय सांगा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रोहित रमेश धेंडे, राहणार बारामती सुपे. मागच्या वर्षी आपण पाहिलं ही मशीन होती तुमच्याकडे, जी जपान टेक्नॉलॉजीद्वारे विकसित केली आणि आतापर्यंत तुम्ही यशस्वी पॉईंट त्या मशीनने दिले. अनेक शेतकऱ्यांचे अभिप्राय आपल्याला आले, परंतु आता ही तुम्ही एक नवीन मशीन घेऊन आला, तर काय सांगाल सर, आता हा बदल कशामुळे केला? आता आपण पहिलं जापान टेक्नॉलॉजी मिझू कंपनीची मशीनचा वापर करत होतो गेल्या 1-2 वर्षापूर्वी. पण कसं होतं की आपल्याला जो रिझल्ट मिळत होता तो रिझल्ट मिळत होता 90%, म्हणजे 100रातले 90 पॉईंट हे सक्सेस होत होते, 10 पॉईंटला खडा लागत होता. मग त्यानुसार मग आपण काय केलं की बाबा आपल्याला सक्सेस रेशो वाढला पाहिजे, आपल्याला जे आपण काम करतोय ते प्रत्येकाला समाधानकारक असं पाणी लागलं पाहिजे, या हिशोबाने आपण पहिल्यांदा काय केलं तर हे नॅनो 600चं जर्मन टेक्नॉलॉजीचं हे मशीन घेतलं. हे मशीन आपण हैदराबादवरून घेतलेलं आहे आणि हे मशीन घेतल्यापासून आणि हे पीकेडब्ल्यूडीचं S500 हे 2 मशीन आणि तिसरं जर्मन टेक्नॉलॉजी जापान टेक्नॉलॉजीचं मिझो मशीन, ह्या 3 मशीनच्या द्वारे आपल्याला पॉईंट अचूक ठिकाणी मिळून जातो व आपली शाश्वती वाढते. समजा पहिल्या मशीनने जर पहिला पॉईंट दाखवला, त्याच पॉईंटवर दुसऱ्या मशीनने बी कार्य केलं व तिसऱ्या मशीनने बी कार्य केलं तर आपली शाश्वती वाढते व सक्सेस रेशो आपला जवळजवळ 95 ते 96% पोहोचतो. म्हणजे या मशीनने चेक केल्यानंतर तुम्ही क्रॉस व्हेरीफाय त्याने करा. हो, या मशीनने अगदी तुम्हाला काय फरक जाणवला? जर आता तुम्ही 4-5 वर्षापासून याच मशीनने पाणी चेक करता, परंतु या मशीन मध्ये वेगळं काय दिलं? आता आपण काय ज्या पहिल्यांदा 10 पॉईंट पहिले द्यायचो शेतकऱ्याला, 10 पॉईंट दिले की त्याच्यामध्ये 1-2 पॉईंटला खडा लागायचा. पण आता असा अनुभव होत गेलेला आहे की 10 पॉईंट जर दिले आपण शेतकऱ्याला तर त्यातलं एखाद्याला कमी जास्त पाणी लागू शकतं, पण पूर्ण असा ड्राय बोर जात नाहीत. त्यामुळे आपलं श्युरिटी वाढली, शाश्वती वाढली. आणि दुसरी गोष्ट जे कसं होतं, आपण जर काम करत असताना पुढच्या शेतकऱ्याला जर पाणी लागलं समाधानकारक तरच आपलं समाधान होतं, नाहीतर काय होतं पुढच्या शेतकऱ्याला जर कमी पाणी लागलं किंवा ड्राय गेलं तर त्याचं असमाधान पाहून आपलंही असमाधान होतं. बरं, आता हे थोडक्यात ही मशीन कसे कार्य करते ते सांगा. आता हे मशीन काय, ह्याला डिस्प्ले आहे या मशीनला. आता ह्या डिस्प्लेला मशीन काय करते, आपण एखादं क्षेत्र 2 एकर असेल किंवा 5 एकर असेल, 5 एकरापर्यंत आपण सर्वे करतो. 5 एकरामध्ये गेलो की आपण शेताचा जो मध्य सेंटर राहतो त्या मध्य सेंटरला उभा राहून 4ही दिशेला, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण 4ही दिशेला आपण गोल फिरतो. अगदी आपल्याला प्रात्यक्षिक आता इथं पाहायला जमेल का? हो, जमेल ना. आपण हे तुम्हाला डेमो कसं वर्क करते मशीन हे सगळं प्रात्यक्षिक दाखवू शकतो. अच्छा, आता हे जे तुम्ही नवीन मशीन आणले त्याचं आपण आता प्रात्यक्षिक पाहूया. ओके सर. अच्छा, स्क्रीनवर इथं दिसणार पूर्ण. ओके, स्क्रीनवर सगळं आपल्याला दिसून येणार. आता हे आपल्याला ज्या झोनवर आहे त्या ठिकाणचं आपल्याला रिडिंग दाखवायला सुरुवात केलेलं आहे मशीनने. आता हे रिडिंग कुठं जास्त आहे ते ठिकाण आपण शोधूया. जिथं रिडिंग जास्त मिळेल आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला अचूक पॉईंट मिळून जातो. आता हे जिथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी आपल्याला मशीन घेऊन जाते रिडिंग नुसार. आता आपण काय करणार, हे जे क्षेत्र आहे या क्षेत्राचा मध्य सेंटर काढणार. आता हे 2 एकर क्षेत्र आहे, या 2 एकराचा इकडून आणि इकडून हा मध्य सेंटर इथं येतोय. तर आपण काय करणार, मध्य सेंटरवर राहून, आता ही पूर्व दिशा आहे, ही उत्तर दिशा आहे आणि ही दक्षिण आणि ही पश्चिम, अशा हे 4 दिशा आहेत. या 4 दिशांमध्ये आपण काय करणार, पश्चिमेकडे पाठ करून पूर्वेकडे तोंड करून मशीन
ह्या पद्धतीने धरून गोल फिरणार आहे. गोल फिरत असताना आपल्याला डिस्प्लेला इथं काही रिडिंग दाखवत आहे. त्या रिडिंगनुसार ज्या ठिकाणी जास्त रिडिंग दाखवलं आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला पाणी मिळण्याची संभावना जास्त राहते. आता हे मशीन आपल्याला रिडिंग दाखवत आहे. आता हे रिडिंग आपल्याला पूर्व ते उत्तरच्या मध्ये म्हणजे ईशान्येला रिडिंग जवळजवळ आपल्याला 1300 रिडिंग दाखवत आहे. म्हणजे 1200च्या जर पुढे असेल रिडिंग मशीनला तर तो पॉईंट 100% मानला जातो. आता मशीनला जवळजवळ 1200 प्लस होत आहेत रिडिंग. 1221 1230 असे हे रिडिंग होत आहे. म्हणजे हे जवळजवळ 1300 पर्यंत जाण्याची संभावना आहे. जसं जसं आपण पुढे जाईल तसं तसं पाण्याच्या जवळजवळ गेले की ते रिडिंगची संख्याही वाढते, काउंटिंग वाढते. आता आपण ते चेक करूया. आता मशीन इकडे एक डायरेक्शन दिलेलं आहे, पुन्हा मशीन इकडे डायरेक्शन दिलेलं आहे. आता ह्या डायरेक्शनला आपण फॉलो करतोय. हे दुसरं डायरेक्शन. आता मशीन इथे येऊन आपल्याला यू टर्न दिलेला आहे. आता हा यू टर्न आहे की मशीन फिरलेली आहे. आपण मागे गेलं की मशीन ऑटोमॅटिक सरळ होते. पुन्हा आपण पुढे आलो की मशीन ज्या फ्रॅक्चर झोनवर जाईल तिथं आपल्याला यू टर्न देते. आता हे क्रॉस तपासण्या करण्यासाठी आपण पुन्हा पाठीमागे जाऊया आणि पुन्हा आपण त्या फ्रॅक्चरवर गेलो. फ्रॅक्चरवर गेले की आपल्याला ते काय करणार, 180 डिग्रीला टर्न देणार मशीन. आता हा आपल्याला मिळाला आहे तो फ्रॅक्चर झोन मिळालेला आहे. ह्याला आपण निशाणी करून घेऊया. आता ही आपण निशाणी करून घेतलेली आहे, दगड ठेवून घेतलेला आहे. आता तिथं आपण क्रॉस तपासण्या करून तिथं आपल्याला किती फुटापर्यंत पाणी लागेल, किती जरी आहे त्याची माहिती घ्यायची आहे. पण त्या अगोदर आपण तो पॉईंट डिटेक्ट करून घेऊ अचूक ठिकाणी कुठं आहे. आता आपण काय केलं, हा जो एंटेना होता जो मोठा होता तो आता आपण लहान केलेला आहे. आता मशीन तिथं जाऊन 360 डिग्रीला जिथं फिरेल तिथं आपला अचूक ड्रिल पॉईंट राहील. आता मशीन इथं फिरायला सुरुवात केलेली आहे. आता मशीन इथं 360 डिग्रीला फिरत आहे. अजून कुठं फिरते का बघूया आपण. हा जो ड्रिल पॉइंट आहे, हा जी जागा आहे ही मोठी आहे, त्यामुळे ना इथं ह्या परिसरात मशीनने वेग घेतलेला आहे. म्हणजे इथं पाण्याची संभावना भरपूर आहे. जो तर दगड पडेल तो आपला ड्रिल पॉइंट आहे. आता ह्या ड्रिल पॉइंट पासून आपण सरळ पुढे गेलो की मशीन आपोआप बंद होते फिरण्याची. ती डायरेक्ट काय होणार, सरळ होणार. आता हा आपण ड्रिल पॉइंट सोडलेला आहे. आता पुन्हा आपण रिव्हर्सला गेलो त्या ड्रिल पॉइंटकडे तर मशीन हळूहळू फिरायला सुरुवात करणार आणि आपल्याला तो अचूक ड्रिल पॉइंट जिथं आहे तिथंच मशीन फिरण्यास स्टार्ट करते. पुन्हा आपण पाठीमागे जर गेलो तर मशीन पुन्हा बंद होते फिरण्याची. याचा अर्थ तो पॉइंट तिथंच आहे. पुन्हा तिथं गेलं की मशीन पुन्हा फिरायला सुरुवात करते. आता हा जो आपल्याला ड्रिल पॉइंट मिळालेला आहे, हा ड्रिल पॉइंट घेण्यायोग्य आहे का नाही हे ते समजलेलं आहे आपल्याला. आता आपण काय करू, ह्याला क्रॉस तपासण्या करून घेऊया दुसऱ्या मशीनने पण. जर दुसऱ्या मशीनने पण इथं ड्रिल पॉइंट दाखवला आपल्याला तर मग हा ही शाश्वती आपली वाढते व सक्सेस रेशो पण वाढतो. जेणेकरून आपल्याला पहिल्या मशीनने पॉईंट दाखवला, दुसऱ्या मशीनने बी तिथं दाखवला, तिसऱ्या मशीनने बी तिथं दाखवला तर शाश्वती वाढते. जेणेकरून पुढचा जो शेतकरी आहे तो समाधानकारक असं पाणी मिळून जातं. आपण क्रॉस तपासण्या करून घेऊ. जो पॉईंट निघालेला आहे त्यामुळे पॉईंटच्या दिशेने आपण गोल फिरूया. इथं पहिला झरा मिळालेला आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. असे इथं 4 झरे मिळण्याची संभावना आहे. हा पॉईंट अचूक आहे का ते आपण पाहूया. जर मशीन 360 डिग्रीला फिरली तर हा पॉईंट अचूक आहे. जो पॉईंट आपल्याला पहिल्या मशीनने दाखवला त्या ठिकाणी आपल्याला ही पण मशीन 360 डिग्रीला फिरत आहे. त्या पांढऱ्या मशीनला म्हणजे मेजूच्या मशीनला 4 फ्रॅक्चर दाखवले. 4 फ्रॅक्चर कसे की इन होणारे 2 आणि आउट होणारे 2. म्हणजे तिथं आपल्याला जरी आहेत 2, मग ते झरे किती फुटावर आहेत ते आपल्याला हे डेप्थ कॅल्क्युलेशन मशीन म्हणजे नॅनो 600च्या डेप्थच्या मशीनला आपल्याला कळून जाणार आहे. आता ह्या डिस्प्लेला आपल्याला किती फुटावर पहिला झरा लागेल, दुसरा झरा किती फुटावर लागेल, किती इंचाचं पाणी लागेल ह्याची आपल्याला ह्या मशीनला डायरेक्ट फुटांमध्ये माहिती कळून जाते.
इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे. आता हे खालचं जे रिडिंग आहे ते रिडिंग घेत आहे. त्या रिडिंगनुसार ते काय करणार, कॅल्क्युलेट होणार की बाबा पहिला झरा किती फुटावा लागेल, दुसरा झरा किती फुटावा लागेल, आपल्याला किती फुटापर्यंत बोरवेल घ्यायचंय, टोटल डेप्थ हे सगळं आपल्याला डिस्प्लेला दिसणार आहे. फ्रॅक्चर मिळालेला आहे जो डिस्प्लेला दाखवत आहे तो 161 फुटाला आहे. दुसरा जो फ्रॅक्चर आहे म्हणजे झरा आहे तो 291 फुटाला दाखवत आहे. आणि तिसरा जो झरा आहे टोटल डेप्थ घ्यायची आपल्याला किती, 452 फुटापर्यंत. पहिला झरा 161 फुटाला, दुसरा झरा 291 फुटाला आणि टोटल डेप्थ घ्यायची आपल्याला 452 फुटापर्यंत आपल्याला बोर घ्यायचा आहे या ठिकाणी. आता हे कार्य कशा पद्धत झाले, हे कार्य झालेले GPS एंटेना म्हणजे जीपीएसच्या माध्यमातून इथलं जो रिडिंग आहे ते आपण ह्या मशीनला घेतलेलं आहे. त्यानुसार आपल्याला तिथं झरे किती फुटामध्ये आहे हे फुटामध्ये माप येतं, म्हणजे मीटरमध्ये नाही, डायरेक्ट फुटामध्येच तुम्हाला कळणार की पहिला झरा कितीला आहे, दुसरा झरा कितीला आहे, टोटल बोरवेल आपल्याला किती फुटापर्यंत घ्यायचे ह्याची माहिती आपल्याला ह्या स्क्रीनला दिसून येणार आहे. आता आपण तीन प्रकारच्या मशीनने आपण क्रॉस तपासणी झालेले आहेत. तिथं जो पॉईंट आपल्याला ड्रिल पॉईंट निघालेला आहे. आता ही 4थ्या प्रकारची मशीन जोडलेली आहे जिचं नाव आहे PKWT S500. हे स्कॅनर मशीन आहे. या स्कॅनर मशीनमध्ये आपल्याला ग्राफ मिळतात जे रिडिंग घेतले जातात. जे आता आपण हे जे रॉड ठोकलेले आहेत हे रॉड ठोकल्यानुसार त्यातनं आपल्याला जे रिडिंग मिळतं त्या रिडिंगनुसार आपल्याला काय होतं, एक ग्राफ तयार होतो. त्या ग्राफमध्ये कर्व मॅप आणि प्रोफाईल मॅप असे 2 ग्राफ मिळून जातात. कर्व मॅपला आपल्याला ज्या ठिकाणी झिगझॅग झालेला आहे त्या ठिकाणी पाण्याची संभावना कळून येते आणि प्रोफाईल मॅपला आपल्याला खडकाचा प्रकार म्हणजे कठीण दगड किती फुटावा लागेल, लूज दगड किती फुटाला लागेल, पाणी किती फुटावा आहे हे सगळं आपल्याला ह्या डिस्प्लेलाच दिसून येणार आहे. म्हणजे आपल्याला डिस्प्लेलाच कळणार आहे की बाबा तिथं आपल्याला पाणी किती फुटापर्यंत मिळेल, म्हणजे 200 फुटावर आहे का 300 फुटावर आहे हे डिस्प्लेलाच आपल्याला कळून जाणार आहे पाण्याचं. आणि जे आपण विहिरीचं काम करतो त्या विहिरीच्या कामासाठी ही मशीन अति उपयुक्त आहे. कारण की आपल्याला विहिरीचं ज्यावेळेस खोदकाम करायचं असतं त्यावेळेस आपल्याला कठीण दगड किती फुटाला चालू होईल आणि लूज किती फुटाला लागेल हे आपल्याला ह्या मशीनवर एकदम डिटेलमध्ये कळून जातं. त्यामुळे विहिरीच्या पॉईंटला ही मशीन सगळ्यात भारी आणि सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळे विहिरीला एखाद्याला काय होतं किंवा एखाद्या ठिकाणी पूर्ण असं ड्राय जातो विहीर, त्यावेळेस काय होतं तिथं अखंड खडक लागतो. त्यावेळेस काय होतं पाण्याला कळत नाही की बाबा तिथं खडक किती फुटावं लागेल, लूज किती फुटावं लागेल. त्या ठिकाणी ही मशीन एकदम योग्य कार्य करते आणि योग्य अचूक ही आपल्याला माहिती मिळून जाते. सर आता महाराष्ट्रभरामध्ये आता अगदी तुम्ही इथं डेमो दिला आम्हाला, आपण प्रात्यक्षिक पाहिलं. हा. अगदी एका मशीन पासून सुरुवात केलेले डेमो आपण 4 मशीन पर्यंत गेले आणि क्रॉस चेक केल्यानंतर एक लक्षात आलं की एकाच पॉइंटला चारही मशीन काम करतात. हे आपल्याला इथं समजलं. महाराष्ट्रात बघतो की आपल्याकडे एक मशीन असल्यास आपल्याला तितका विश्वास निर्माण होतो. परंतु 4-5 वर्षामध्ये तुम्ही आता वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आतापर्यंत घेऊन आला. आता हे जे स्क्रीनवर घेऊन आला, आता हे जे महाराष्ट्रात आतापर्यंत किती पॉईंट दिले आपण याची? आता ह्या जे आपण जे मशीन वापरतोय आता हे मशीनवर सगळ्या 4ही मशीनचा जर आपण हिशोब केला तर एक साधारणतः आतापर्यंत एक 2,000 पॉईंट झाले असतील. बरं, याच्यामध्ये फेल जाण्याची शक्यता किती? आता ह्याच्यामध्ये फेल जाण्याची शक्यता म्हणजे सक्सेस रेशो राहतो सर. 100% खात्री कुठल्याही क्षेत्रात नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात देऊ शकत नाही. जो देतो तो समजून जायचं तो चुकीचा माणूस आहे 100%. कारण जो फोनवर बोलतो की तुम्हाला मी 100% पाणीच काढून देईल तो त्याने समजून जायचं शेतकऱ्यांनी की हो आपल्यासोबत काय ती लावाडी करत आहे. आणि आपण असं काम करतो की आज समजा एखाद्या शेतकऱ्याला जर पॉईंट दिला तर भविष्यात त्याच्या मार्फत अजून 4-5 कामं आपल्याला मिळाली पाहिजे किंवा अजून भरपूर तिथला आपला प्रचार झाला पाहिजे. तरच आपण आजचा जर दिवसाचं तुम्ही बघितलं चुकीचं काम हे एका दिवसाचं राहतं आणि चांगलं काम हे अनेक वर्ष चालत राहतं. आम्ही बी तुमच्यासोबत व्हिडिओ त्याच कारणामुळे करतो की 4-5 वर्षाचा आम्हालाही अनुभव आहे. तेच आहे, कारण तुम्ही आता 4-5 वर्षापासून काम करता. अनेक तरी शेतकऱ्याच्या तक्रारी तुमच्या बाबतीत अशा आल्या नाहीत किंवा चुकीची माहिती सांगली. आता एखाद्या वेळेस पाणी नसतंय सर, एखाद्या ठिकाणी पॉईंटला तुम्ही गेले तिथे पाणीच भेटत नाही, अशा वेळेस तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता? आता खालचा जो पट्टा राहिला, बीड झालं, बार्शी झालं किंवा इकडे लातूर झालं, त्या ठिकाणी आपण 20-20 एकर 25-25 एकर एखाद्या शेतकऱ्याचा सर्वे केला, त्यांचं पूर्ण क्षेत्र पूर्ण एकदम पिंजून काढलं तरी त्या ठिकाणी काय अशा ठिकाणी तिथं आपल्याला पॉईंटच मिळत नाही. 20 एकर जरी फिरलो तरी पॉईंट मिळत नाही. का? कारण की तिथं रिचार्ज सिस्टीम ही डाऊन आहे. म्हणजे तिथं ओढे नाहीत किंवा तळी नाहीत किंवा कॅनेल नाहीत आणि जे झरे आहेत ते ड्राय निघतात, त्यात पाणी मिळत नाही. मग त्या ठिकाणी मशीन काय करते, तिथं मशीन हे कार्य करत नाही. मशीन जिथं चालू झरे आहेत, जिथं वाहणारे पाणी आहे तिथंच आपल्याला डायरेक्शन देते, पाणी दाखवते. मग त्या ठिकाणी आम्ही काय करतो, जर पॉईंट मिळाला तर शेतकऱ्याला देतो, नसेल तर
त्या शेतकऱ्याला अगोदर सांगितलं जातं की तुझ्या शेतात पाण्याचं असे फ्रॅक्चर नाहीयेत किंवा जरी नाहीयेत, तुम्ही काय खर्चात पडू नका. बरोबर. कारण की आपली फी जी आहे त्या फीच्या 10 पट त्याचा खर्च होणार आहे. बरोबर आहे. मग त्या खर्चात त्या शेतकऱ्याला अगोदरच कल्पना देणे की बाबा तू काय पॉईंटचा घेऊ नको, तुला सगळा पॉईंट ड्राय निघेल. बरोबर आहे. आपलं सांगण्याचं काम आहे, मग तो त्याचा निर्णय राहिला, घ्यायचं नाही घ्यायचं. फक्त चुकीची माहिती जाऊ नये. चुकीची माहिती देऊन आज चुकीची माहिती तुम्ही देताल, ते उद्या गाव तुमचं बंद होईल तिथं काम करायचं, 100% असं होणार. त्यासाठी देताना तुम्ही जे आहे ते सत्य सांगा. जी फी आहे तुमची त्या फी साठी थोडीशी होईल वादविवाद होईल की बाबा आम्हाला थोडेफार पैसे द्या येण्या जाण्यासाठी तरी, पण जे आहे ते क्लिअर सांगा. बरोबर आहे. हा. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता रोहित धेंडे सरांसोबत आपण चर्चा केली. मागच्या वर्षी आपण जापान टेक्नॉलॉजीद्वारे विकसित केलेले मिझू डिटेक्टर या मशीनचा व्हिडिओ बनवला, परंतु त्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या. तक्रारी या कारणामुळे आल्या की या मशीनच्या माध्यमातून पाणी चेक करत असताना ट्रेनिंग व्यवस्थित न घेतल्यामुळे किंवा प्रशिक्षण व्यवस्थित न घेतल्यामुळे अनेक पॉईंट अनेक लोकांचे फेल गेले. त्यामुळे त्या मशीनवर एक डाऊट किंवा संशय निर्माण करण्यात आला. त्यानंतर त्यांनी त्याला पर्याय म्हणून ती पण मशीन काम करते व्यवस्थित, पर्याय म्हणून अशा प्रकारच्या 4 मशीन आणल्या. आता या मशीनच्या माध्यमातून डायरेक्ट जमिनीमधलं म्हणजे हजारो फूट खोलपर्यंतचं पाणी तुम्हाला आता स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे अगदी झरे असतील, कुठल्या वळणातून येतात, ते सर्व माहिती या स्क्रीनवर तुम्हाला आता दिसणार नाही. आणि जर महाराष्ट्रातील अगदी कुठल्याही जिल्ह्यात, गावात, खेड्यात जर तुम्हाला बोरचा पॉईंट घ्यायचा असेल तर रोहित सरांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, स्क्रीनवर दिलेला आहे. त्यांच्याशी संपर्क करा आणि याविषयी अधिक माहिती जाणून घ्या. तर थांबूयात मित्रांनो, तेच धन्यवाद.